मग आम्ही गुरुवारकडे येतो आणि हा जो गुरुवार आहे या गुरुवारला मोंदी गुरुवार म्हणतात. या गुरुवारला शेवटच्या भोजनाचा गुरुवार म्हणतात आणि आम्हाला माहित आहे की याला वलांडणाचा गुरुवार देखील अशा प्रकारचं म्हणतात, कारण याच दिवशी 1500 वर्ष अगोदर मोशेने इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं होतं आणि त्यांनी वलांडणाचा सण साजरा केला होता. आणि तोच सण साजरा करण्यासाठी, तेच भोजन घेण्यासाठी येशू आणि त्याचे शिष्य जे आहे 12 शिष्य हे एकत्र जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी वलांडणाचं भोजन जे आहे ते घेत आहे. महत्वाची गोष्ट या मोंदी गुरुवारमध्ये काय झाली तर प्रभूने आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले, स्वतः देवबापाने, त्यांच्या गुरुने, त्यांच्या मास्टरने, त्यांच्या स्वामीने जे शिष्य आहेत, चेले आहेत, एकेकाचे पाय धुतले. पेत्र तर म्हणतो मी माझे धुवू नका, का धुता तुम्ही वरिष्ठ आहात. आणि येशू म्हणतो जर तू असं झालं करू दिलं नाही तर तुला माझ्यावर वाटा नाही. आणि मग पेत्र म्हणतो मला सगळंच धुवा. कल्पना करा की किती सेन्सिटिव्ह आणि किती गंभीर हा विधी होता. आणि त्या ठिकाणी यहुदा देखील आहे, येशूने त्याचे पाय देखील धुतलेले आहे. आणि म्हणून हा जो आम्ही पाहतो की मोंदी गुरुवार आहे याला अगम्य महत्व आहे, विशेष महत्व आहे, कारण येशू त्या ठिकाणी शिष्यांचे पाय धुतलेले. याच गुरुवारी आम्ही पाहतो अजून महत्वाची गोष्ट घडली. येशू ख्रिस्त या शिष्यांना घेऊन गेतशेमने बागेत गेलेला आहे आणि तो रात्रभर प्रार्थना करत आहे, तासन तास प्रार्थना करत आहे. आणि म्हणून या गुरुवारला पाय धुण्याचा गुरुवार म्हणतात. अनेक मंडळामध्ये या दिवशी पाय धुतले जातात. या गुरुवारला प्रार्थनेचा गुरुवार म्हणतात. अनेक मंडळामध्ये या ठिकाणी नाईट प्रेयर पण होतात, वॉच नाईट सर्व्हिस होतात. आणि याच गुरुवारला आम्हाला पाहायला मिळतं विशेष करून याच गुरुवारी येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलेलं आहे. येशू ख्रिस्ताला यहुदाने त्या ठिकाणी चुंबन घेतलेलं आहे आणि त्याला त्या ठिकाणी सैनिकांच्या ताब्यात दिलेला आहे. आणि म्हणून हा जो गुरुवार आहे आम्ही पाहतो हा अतिशय महत्वाचा आहे. याच गुरुवारी त्याला शिक्षा ठरलेली आहे, त्याला त्या ठिकाणी धरून नेण्यात आलेलं आहे, सगळे त्याला सोडून पळून गेलेला आहे, तो एकटा पडलेला आहे, तो व्याकुळ झालेला आहे आणि तो कोकरा म्हणून अर्पण व्हायला वधस्तंभाच्या दिशेने फक्त काही पावलं बाकी आहे. आणि म्हणून हा जो गुरुवार आहे मोंदी गुरुवार याला प्रभोजनाचा गुरुवार म्हणतात. याला प्रभूने आपलं सर्वस्व जे वलांडण्याचं पशु म्हणून स्वतःला करून दिलं त्याचा गुरुवार म्हणतात. आणि त्याच्या पुढे जर आम्ही आलो तर मग येतो गुड फ्रायडे. आणि गुड फ्रायडे बद्दल आपल्या प्रत्येकाला भरपूर माहिती आहे म्हणून मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. परंतु महत्वाची गोष्ट या गुड फ्रायडेला येशूच्या मरणाचा दिवस म्हणतात. हाच तो दिवस आहे 2000 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांच्या पापासाठी देवाचा एकुलता एक पुत्र वलांडण्याचा पशु झाला, जो वधस्तंभावर गेला आणि आपल्या सर्वांचं पाप जे आहे त्याने स्वतःवर घेतलेलं आहे. आम्हाला पाहायला मिळतं की या दिवशी येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर अवजड वधस्तंभ दिलेला आहे. कितीतरी अंतराचा प्रवास त्याला कापायला लावलेला आहे. तो वधस्तंभ तो वाहत आहे, पडत आहे, झडत आहे आणि तरी देखील येशू थांबला नाही, तो प्रवास करत आहे. गुलगुत्ता म्हणलेल्या कवटी या ठिकाणी त्याला घेऊन गेले, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॅल्वरी म्हणतो, त्या ठिकाणी त्याला नेलंय. त्याचे कपडे काढलेले आहे, त्याच्या हातापायात खिळे घातलेले आहे, त्याला फटके मारलेले आहे, त्याच्या तोंडावर थुकत आहे, त्याची दाढी ओढत आहे, त्याची चेष्टा करत आहे, त्याचे हाल करत आहे. आणि हे सगळं कधी घडलंय? हे घडलंय या गुड फ्रायडेला. आणि इतकंच नाही, इतका त्रास त्याला देत आहे, असहनीय वेदना आहे. आणि शेवटी याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने आपला जीव दिला आणि म्हणून याला येशू ख्रिस्ताच्या मरणाचा पण दिवस म्हणतात. आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावर जे आहे तो मरण पावलेला आहे या गुड फ्रायडेच्या दिवशी, या उत्तम शुक्रवारच्या दिवशी. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.